अमरावतीच्या खोलापूरमध्ये देखील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालाय। नितीन कुकडे असं नराधमाचं नाव आहे। मध्यरात्री घराबाहेर बोलावून मुलीवरती अत्याचार झाल्याचा प्रकार घडलाय। अमरावतीत 3 दिवसात अत्याचाराची ही दुसरी घटना आहे। महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? महिला सुरक्षित आहेत का? महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवरती आलाय। पुण्यानंतर आता अमरावतीतली ही बातमी आहे। अमरावतीच्या खोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झालाय। नितीन कुकडे असं या नराधमाचं नाव आहे। मध्यरात्री घराबाहेर बोलावून या मुलीवरती अत्याचार झालाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत शुभम बायस्कर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शुभम, काय घडलंय? वर्षात 3 दिवसात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची ही खरं तर अमरावती शहरातील दुसरी घटना आहे। अमरावतीच्या खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ही अत्याचाराची घटना घडली आहे। गांधी जयंतीच्या पहाटे पीडित मुलीला बोलवून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे। पीडितेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी पॉस्को आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता काय कारवाई केली जाते पुढे ते बघावं लागेल। शुभम, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण बघतोय मध्यरात्री घराबाहेर बोलावून या मुलीवरती अत्याचार करण्यात आला। अमरावतीत 3 दिवसात अत्याचाराची ही दुसरी घटना आहे। अमरावतीच्या खोलापूर मधला हा सगळा प्रकार आहे। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला। या मुलीला नितीन कुकडे या नावाच्या नराधमानं अत्याचार केला आहे। मध्यरात्री घराबाहेर बोलावून मुलीवरती अत्याचार केला आहे आणि आता पोलिसांकडून देखील अधिक कारवाई केली जाते। नितीन कुकडे या नराधमावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। अमरावतीत गेल्या 3 दिवसात ही दुसरी घटना आहे। नितीन कुकडे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या नितीन कुकडे नराधमानं मध्यरात्री घराबाहेर बोलावून एका चिमुकलीवरती अत्याचार केला आहे। अमरावतीत 3 दिवसात अत्याचाराची ही दुसरी घटना आहे। महाराष्ट्रातून वारंवार सातत्याने आता अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय।